अथर्व जी, आप जी आइए बैक टू कॉम बॉक्स। हॅलो, तर नक्कीच मंचावर संदेशजी कंठी यांचे तर शुभागमन झाले, त्यांचं देखील पनवेल प्रीमियर लीग यामध्ये सहर्ष स्वागत। कॅप्टन समाधान वास्कर, आपल्याला विनंती आहे आपला 12वा प्रतिनिधी मंचाकडे पाठवायचा आहे। आपण पाहतोय ISC पनवेलचा 12वा प्रतिनिधी इथे येऊन बसलेला आहे। चला विलंब लावू नका, वळूया दहीसरचा एक गोड आवाज, अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून वळूया मैदानाकडे। आयोजन निमित्त पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व 4। धन्यवाद। थैंक यू सो मच महेंद्र जी पाटिल सर। हेलो हेलो, थैंक यू सो मच प्रवीण जी टेंबे सर। आलेल्या तमाम लढक्या क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू आणि जाऊयात या पनवेल प्रीमियर लीग 2025 तिसऱ्या दिवसामध्ये। ही तुम्ही पाहताय दुसरी मॅच तुमच्या समोर। अथर्व 11 गोट वल्लभ आणि त्याला फाईट करते IC पनवेल टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकला सचिननं आणि त्यांना सांगितलं आम्ही फिल्डिंग करू, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला समाधान वास्करच्या टीमला। अथर्व 11 गोट वल्लभ या टीमला, दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा। गेम ऑन लेट्स प्ले, जोरदार टाळ्या स्वागत करूया दुसऱ्या मॅचला, दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा आमच्या या व्यासपीठाकडनं आणि त्याच्यानंतर मायबाप प्रेक्षकांकडे दोन्ही टीमला खूप शुभेच्छा। सलामीची आघाडी जोडी तुम्ही पाहता, सुदर्शन गायकर आणि समाधान वास्कर। पहिलाच बॉल शर्लापासून थोडा दूर ठेवण्यात आला, या बॉलनं मात्र बीट केला बॅट्समनला, विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल। सुशांत आला बॉलिंग ट्रॅकवरती, तुम्ही पाहता सुशांत गायकरला जो P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी, त्याच्या समोर कॅप्टन कूल समाधान वास्कर। पुढचा बॉल बॅटसाटला टोस बॉल मागे लेग गलीमध्ये थोडी फिल्डिंग खराब, याचाच फायदा वेगानं आउटफील्ड फास्ट आहे, एखादी चुकी झाली फिल्डर कडनं मिसफील्ड, बॉल चला बॉडी लाईनच्या दिशेनं आलाय चौकार। फिल्डिंग थोडी खराब लेग गलीमध्ये आणि याचाच फायदा लगेचच बॉल वेगाने गेला बॉडी लाईनच्या दिशेनं। समाधाननं सुरुवात केली आहे चौकारानं, संघाचा श्री गणेशा देखील ओपन झाला 4 धावा धावफलकावरती। शर्लापासून थोडा दूर ठेवला पण लाईन खराब, ऑप्शनला बॉल फेकला होता, वाईड बॉलचा इशारा पंचांचा, अतिरिक्त धाव 1 मात्र स्कोर पुढे चालला धावा धावफलकावरती। तुम्ही पाहता 1 स्कोर पुढे जात असताना 5 आकड्यावरती लोकनेते खासदार माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचन असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 पाहता, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, PPL षटकार। पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, हम समाधान वास्कर तुम्ही पाहता त्याच्या बॅट मधला षटकार। अथर्व 11 गोट वल्लभचे तुम्ही पाहता, खऱ्या अर्थानं ज्या टी शर्ट आम्हाला पुरस्कृत करण्यात आला ते श्री बालूभोई नितला यांच्याकडनं खेचण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर डायरेक्ट हिट झालं असतं तर तुम्हाला विचित्र पाहायला भेटलं असतं, पण इथे बचावला आणि या ज्या टी शर्ट आम्हाला दिल्यात बालूजी भुईनं नितला सेट श्री गणेश इन्शुरन्स कॅन्सल सी आणि त्याच्यानंतर IIC पनवेल या टीमच्या तुम्ही जर्सी पाहताय, ज्या जर्सी श्रीनाथ एकनाथ शेठ भोपी सुकापूर आणि आकाश जी पाटील विचुंब यांचा देखील पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये आभार, ज्यांना आम्हाला टी शर्ट पुरस्कृत केल्यात। आणि हे तुम्ही खऱ्या अर्थानं पनवेल प्रीमियर लीगचं भव्य दिव्य क्रिकेट सोहळा या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही एन्जॉय करतात, तुमचं स्वागत करू। खेचला बॅटचा
मिडल ऑफ दी बॅट बॉल झाला उंच आणि लांबच लांब लॉंग ऑन ला क्लिअर करणारा हँडसम सुदर्शन गायकरच्या बॅट मधनं पहिला षटकार. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. आमची PPL कराच्या बरोबरीनं स्कोर वेगाने चालला 18 वरती. पुढचा बॉल गॅप मध्ये बॉल चाला वेगानं एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतील पण शेवटच्या मोमेंटला पडले धडपडले. बॉल फिल्डिंग चांगली तुम्ही बॉल त्याच्यामधनं अडवला गेला. अशा रीतीने षटक संपलं पहिलं P1 मध्ये. आणि P1 मध्ये कशा रीतीनं बॅटिंग करायला हवी याचं उदाहरण तुम्ही पाहिलं समाधान वास्कर कॅप्टन कूलच्या माध्यमातून आणि त्याला जोडीला साथ दिलं असताना सुदर्शन गायकर आणि धावा धावपलकावरती P1 मध्ये खर्च केल्या सुशांत गायकरनं त्या मात्र 20. धावा धावपलकावरती तुम्ही 20 पाहता. अथर्व इलेवन गोट वल्लभ त्यांचे संघ मालक तुम्ही पाहता बोलनाथ शेठ पाटील आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता नितेश शेठ पाटील घोट आणि त्याच्यानंतर वल्लभचे बोलनाथ शेठ पाटील. क्रिकेटवरती खूप प्रेम आहे यांचं आणि जे माजी सरपंच देखील राहिलेत वल्लभचे आमचे बोला शेठ असतील त्याच्यानंतर आमचे नितेश दादा पाटील अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोफायटर. या तुम्ही जर इथं आला असाल तर मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. IIC पनवेलचे तुम्ही पाहताय जे आमचे संघमालक संजीव सेजवान आणि मॅनेजर तुम्ही पाहता आमचे सचिन ठाकूर असतील मयूर फडके ललित मेहता आणि प्रेमजी पाटील आणि अथर्व इलेवन घोटचे मॅनेजर तुम्ही पाहता शिवादादा गोंडले असतील आमचे एक जबरदस्त क्रिकेटर ज्यांना क्रिकेटपासून आता निवृत्ती घेतली ज्या नागझरीच्या क्रीडा नगरीमध्ये आणि त्यांना बॅटची सलामी देखील देण्यात आली. हे मॅनेजर आमचे असतील आयुषजी पाटील आणि त्याच्यानंतर रुशालजी पाटील असतील यांना देखील विनंती करतो. आमचे व्यवस्थापक किशोरजी पाटील आणि आदित्य पाटील जे इथे उपस्थित आहेत त्याला विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सरच्या स्वागत. P2 सुरुवात झाली आहे. नयन भगत आला लेफ्ट हँडर गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये हलवार पद्धतीने मात्र बॉलला तुम्ही पाहता लॉंग ऑनला खेळून काढला. या बॉलवरती धाव मिळती एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 21-21 वरती समाधान आणि सुदर्शनची सलामीची जोडी ज्या समाधाननं 4 ला खेळला सुरुवात केली आहे आणि सुदर्शननं यानं 6 ने खेळला सुरुवात केली आहे. तो आता स्ट्राईक एंडला पाहता लेफ्टी गोलंदाज समोर नयन भगत आणि लेफ्टी बॅट्समन देखील समोर आहे. हे बॅटल लेफ्टी लेफ्टी तुम्ही पाहता या दुसऱ्या मॅचमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि सुदर्शन गायकर ज्याच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवरती पहिल्या षटकामध्ये षटकाराला. पुढचा बॉल ऑन दी कार्पेट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं मिड विकेटला फिल्डर तैनात करण्यात आला. तुम्ही P2चं हे षटक दुसरा पॉवर प्ले पाहता. हे 3 फिल्डर लावण्यात आल्यात. एक लॉंग ऑन त्याच्यानंतर एक मिड विकेटला फिल्डर आता राईटी बॅट्समन समाधानसाठी आणि त्याच्यानंतर एक लॉंग ऑफला 30 सर्कलच्या आतमध्ये एक मिड ऑन आहे. एक तुम्ही सिली मिड ऑफला पाहता. एक डीप मध्ये फिल्डर एक गलीमध्ये फिल्डर तैनात करण्यात आला. मिड ऑन मिड ऑफ मिड ऑफला तुम्ही बॉल पाहता जिथे फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 23 या आकड्यावरती आज फ्रूटची व्यवस्था आम्हाला खऱ्या अर्थानं ज्यानं करण्यात आली आहे ते तुम्ही पाहता. अतुलजी वास्कर यांच्याकडून तुमचं देखील या पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत. पायावरती पाडा स्लीपचा फटका पहिला टप्पा बॉल मात्र फिल्डर उपस्थित आहे. तुम्ही तिथे फिल्डर पाहता सोनू भगत जोपर्यंत बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत या बॉलवरती मिळती सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती जनसंख्या 24 या आकड्यावरती 24 धावा धावपलकावरती. या षटकामध्ये नयन भगत आला P2 मध्ये ज्या आतापर्यंत 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात.
हा बॉल खूप चांगला होता, वेग प्रचंड आहे, भन्नाट वेगानं फेकला. ऑफ स्टंपला बॉल होता, शर्लापासून दूर ठेवला. या बॉलनं मात्र बीट केला समाधान वास्करला. जबरदस्त लेफ्टी गोलंदाज आहे, देवान दिलेली देणगी आहे. खऱ्या अर्थानं पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वेगाने निघाला. नयन भगतला मात्र हा बॉल यानं बीट केला समाधान वास्करला. फुल टॉस, आता चुकीला माफी नाही. समाधान वास्कर फुल टॉस सोडणारच नाही आणि त्यानं बॉलला पाठवला मिड विकेट. बॉडी लाईनच्या मध्ये प्रेक्षक दर्गामध्ये सीमा पार षटकार. पाहिलं तर IRC पर्वत संघ खेळतो आहे. त्यांचे बिग सपोर्टर्स पंकजी पाटील वाजे यांचे सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. त्याचबरोबर एक युवा क्रिकेटर चिंचोली यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य या टीमला असतं. त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. मोस्ट वेलकम. त्याचबरोबर आजच्या दिवसातली आपण पाहिली तर नाट्याची व्यवस्था अतुलजी वास्कर पेठ यांच्याकडून करण्यात आलेली आहे. त्यांचे सुद्धा PPL कमिटीकडून मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर उमेश पाटील उत्तरशिव आणि कमलाकरजी खांदेकर यांनी सुद्धा पूर्ण PPL टीमला भोजनाची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. आचार्य मंडळींचं सुद्धा PPL कमिटीकडून मनापासून स्वागत. ओव्हर टू सौरभ पाटील. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धाव पलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती 30 या आकड्यावरती. पंधराच्या सरसरनं तुम्ही धावा धाव पलकावरती तुम्ही 30 पाहता. 5 बॉल चांगले फेकले नयन भगतनं, पण शेवटचा बॉल फुल टॉस देऊन बसला. त्याला अक्षरशः फुल टॉल करून ठेवला कॅप्टन कुल समाधान वास्करनं. 30व्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि 30व्या षटकामध्ये मनीष फडके बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. ऑन कार्पेट बॉल वेगानं चालला, फिल्डर आला लॉंग ऑन वरनं, बॉल उचलला फेकला. थ्रो मात्र तुम्ही पाहता ॲक्युरेट होता. जबरदस्त फिल्डिंग फिल्डरच्या माध्यमातून. एक न मात्र स्कोर पुढे चालला धावा धाव पलकावरती 31 या आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच. तुम्ही 5 फ्रेश गोलंदाज पाहणार आहात या स्पर्धेमध्ये आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता 2 वर्षा 4थ्या पर्वामध्ये तुम्ही स्पर्धा पाहताय. 2025 मध्ये पनवेल प्रीमियर लीग 2025. तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. संदीपदादा वास्कर खूप मेहनत या स्पर्धेसाठी. आमचे रोशनजी पाटील असतील, आमचे परममित्र बंधुतुल्य मित्र प्रवीणजी टेंबे सर असतील, आमचे हरिग्रामचे तुम्ही पाहता वैभवदादा भोपी, संतोषदादा घरत आणि सर्व समालोचनच्या माध्यमातून ही तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. बॉलच्या पर्यंत गेले आणि बॉलला काय पाठवलाय कव्हरचा नजराना. समाधान वास्करचा लाजवाब आणि बॉल सीमा पार षटकार. प्रतिष्ठा तिथे झाली अयोध्यामध्ये आणि 25 नोव्हेंबर 2025 ला 2 दिवसापूर्वी अयोध्यामध्ये ते झेंडा देखील भगवा फडकवला गेला. आमचे महाराष्ट्राचे तुम्ही पाहता पंतप्रधान भारतातील नरेंद्रजी मोदी साहेबांच्या शुभ हस्ते. पुढचा बॉल यॉर्कर लाईनचा ब्रह्मास्त्र होतं. फिल्डिंग चांगली फोर्स स्लिप मध्ये तुम्ही पाहता. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव, 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धाव पलकावरती तुम्ही पाहता. जतीन आम्हाला सांगतील 38 या आकड्यावरती. याच्या अगोदर काय फटका होता, कव्हरला नजराणा होता समाधान वास्करचा. बॉल थोडा शर्लापासून लांब त्या बॉल पर्यंत गेला बॉलच्या टप्पामध्ये आणि त्या मिडल ऑफ द बॅट कव्हरला तिकडे फिल्डर तैनात नव्हता. हा मात्र तुम्ही व्यासपीठाला मानवंदना देणार तुम्ही षटकार पाहिला. त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पाहिली. पुढचा बॉल फुलटॉस आहे. फुलटॉस सुदर्शन गायकर सोडणारच नाहीये आणि त्यानं बॉल सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिट हँडसम षटकार.
टायटल सॉन्ग पाहिलं. खऱ्या अर्थानं 5 वेळा आमदार 2 वेळा खासदार आमचे भूमिपुत्रांचे कैवारी दिबा पाटील यांचंच नाव खऱ्या अर्थानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यायला हवं हीच मागणी देखील सर्वांनी केली. पण हा बॉल मात्र तुम्ही पाहता हा पडला टप्पा जसा समोर ठेवण्यात आला होता पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल मनीष फडकेला तुम्ही पाहता 3ऱ्या षटकामध्ये त्याचा वापर कॅप्टननं केला. धावपलकावरती 44 धावा 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. फटका चांगला लोअर फुल टॉस त्याला फक्त वळवलाय क्लिकचा स्ट्रोक पहिला टप्पा घेत वेगानं बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पीपीएल चौकार. चला लगेचच 12 प्रतिनिधी लक्ष असू द्या 3 ओव्हर नंतर लगेचच पाणी घेऊन जा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती तुम्ही पाहता 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती रणसंख्या 48. सोळाच्या सरासरीनं तुम्ही 48 धावा धावपलकावरती पाहतात. बॅटिंग करतीये अथर्व 11 तुम्ही पाहताय गोट वलप ज्याचे संघ मालक आमचे भोलनाथ शेठ पाटील असतील नितेश शेठ पाटील आणि त्यांना फाईट करतीये ती टीम तुम्ही पाहताय. आणि आमचे भोलनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही ज्यांच्या माध्यमातून ही बाईक या स्पर्धेमध्ये ज्यांना सुपूर्द केली आहे त्यांचं देखील बडपूर्वक सहर्ष स्वागत करू. इलेक्ट्रॉनिक स्कूटी ज्यांच्या माध्यमातून दिली आहे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत संदीप दादा वास्कर यांचे खऱ्या अर्थानं जवळचे जीवलक मित्र आणि हे आयोजकांच्या भूमिकेत पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली. ज्या दानशूर दात्यानं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मूल्यानं सहकार्य केलं त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. जी स्पर्धा आज तुमच्या भेटीस आली आहे 4थ्या पर्वामध्ये. संघमालक आमचे ज्या टीमच्या IIC पनवेलचे संजीव सेजवान जर सर इथे उपस्थित असाल तर या. त्याच्यानंतर मॅनेजर आमचे प्रेम पाटील ललित मेहता मयूर फडके सचिन ठाकूर आणि सचिन लहाने हे जे कॅप्टन आहे त्या टीमचे तुम्ही पाहताय. तर जी टीम खेळती आहे या तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि संघमालक आमचे भोलनाथ शेठ पाटील असतील नितेश शेठ पाटील असतील ज्यांचा संघ अथर्व 11 गोट वलफ खेळतो आणि मॅनेजर ऋषाल पाटील आयुष पाटील शिवादादा गोंडली व्यवस्थापक किशोरजी पाटील आणि टीमचे व्यवस्थापक आदित्य पाटील यांना सर्वांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 4थ्या षटकाला सुरुवात सचिन लहाने टीमचा कॅप्टन स्वतः आलाय बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याचं स्वागत देखील केलं. कॅप्टन मध्ये बॅटल समाधान वास्कर थांबणारातला नाहीये आणि त्यानं पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पीपीएल षटकार. कॅप्टन याच्यामध्ये बॅटल समाधान वास्कर आणि त्याच्या बॅट मध्ये सचिन लहानेच्या अगेन्स्ट तुम्ही हा षटकार पाहिला. या षटकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती 50 कंप्लीट 54 धावपलकावरती तुम्ही पाहता. हा खूप लांब तुम्ही षटकार पाहिला. समाधान वास्कर सचिन लहानेला तुम्ही पाहता पनवेल प्रीमियर लीग 4थ्या पर्वामध्ये तो पहिल्यांदाच कॅप्टन च्या भूमिकेत तुम्ही त्याला पाहता. जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आमचे प्रवीजी टिंबे सर चर्चा करत होते आणि सांगण्यात आलं आणि त्याच्या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत केलं कॅप्टन समाधान वास्करनं.
चला मॅच बॉल देखील आला. पनवेल प्रीमियर लीग अध्यक्ष तुम्ही पाहता संस्थापक पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन संदीप दादा वास्कर असतील, त्याच्यानंतर आमचे संतोष दादा घरत असतील, महेंद्र दादा पाटील खूप मेहनत या स्पर्धेसाठी आमचे, त्यानंतर तुम्ही पाहता रोशनजी पाटील, प्रवीणजी टेंबे आणि पूर्ण ही टीम तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरस स्वागत. मोठा हिट खेचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल डीप राहिला, विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. डॉट बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही 54 पाहता. 54 धावा धावपलकावरती. चांगली बॅटिंग आतापर्यंत 12 बॉल 31. आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक कॅप्टन कोल सूरज पाटीलचं ज्यानं पाहिलं अक्षरशः तो बरसला. 83 त्यानं चेस केल्या. बॅसातला कडा लागला, बॉल मागे चालला, धावची प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि इथे खऱ्या अर्थात तुम्ही पाहता पंचांचा डिसिजन आउट आहे, पण आपण तिसऱ्या पंचांकडे देखील जाणार आहोत. ऑफिशियल त्यांचा कॉल आहे की आउट आहे, रन आउट, डायरेक्ट हिट जणू काय केला. लगेचच पीटीसी जिथे आपण पाहतोय, जिथे आमचे सज्ज आहेत त्यांच्या माध्यमातून लगेच आपण पाहणार आहोत की बॅट ग्रीप झाली आहे का खऱ्या अर्थानं त्या रेषीवरती. अशा मात्र पंचांना सॉफ्ट सिग्नल आउट आहे तर देखील आपण चेक करू. सुदर्शन धावत होते, डेंजर एनला, डायरेक्ट हिट तुम्ही पाहिला केतन कडूच्या माध्यमातून. लहानपणी लगोरीची आठवण झाली हा थ्रो पाहून, त्याच्यानंतर गोट्या खऱ्या अर्थानं खेळायचो त्याची आठवण लगेच होते. आता तुम्ही क्रिकेटची खेळाडी. इथे फलंदाज बाद आहे, रन आउटची विकेट, पहिली विकेट. पहिला विकेट, पहिला धक्का लागला 54 वरती रन आउटच्या स्वरूपात. धावा धावपलकावरती 54. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी सिद्धेश वास्कर मैदानामध्ये आलाय. सिद्धेशला तुम्ही पाहता बॅटिंगसाठी. कुंडेवाल टीमचे खेळाडू समाधान वास्कर या टीमचा कॅप्टन आणि त्याच्या जोडीला कुंडेवाल टीमचे सिद्धेश वास्कर हे तुम्ही पाहता. एकाच गावातील 2 खेळाडू. बॉल चालला डी पॉइंटला, तिथं फिल्डर आहेत. तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 55. समाधानला आता तुम्ही स्ट्राईक एनला पाहताय. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूला संपर्क झाला नाहीये, शरीराला बॉल स्पर्श झाला. डॉट बॉल. आतापर्यंत तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर 4 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे समाधान वास्करनं. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर तुम्ही डॉट बॉल, रन आउटची विकेट गेली. सुदर्शन गायकर बाद झाला, त्याच्यानंतर सिंगल आणि हा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. षटकार नंतर त्यांनी देखील कमबॅक केला. क्रिकेटचा सेफ और कमबॅक, सेफ और कंट्रोल त्या गोष्टी माहिती आहेत. मी कॅप्टन आहे चौथ्या पर्वामध्ये, मला देखील गाजवायचं आहे टीमचं नाव. ऑन द कार्पेट बॉल झाला बॉन्डलाईच्या दिशेनं. या बॉलवरती एकच धाव, एका धावेच्या बरोबरीनं कॅप्टनचा सचिन लहानेचं षटक संपलं 4थं. पहिल्या बॉलवरती षटकाला, त्याच्यानंतर 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा आणि अशा रीतीनं 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता अथारे बलवान घोट बलप टीम जाऊन पोहोचली आहे 56 धावा. एक महत्त्वाची सूचना प्रेक्षकांसाठी. खुशखबर लकी ड्रॉसाठी 50 रुपयामध्ये नशीब आजमा आणि 70,000ची बाईक जिंका. अर्थात लकी ड्रॉचा बॅनर समोर आहे. SSD मोबाईलकडून या स्पर्धेला लकी ड्रॉसाठी बाईक देण्यात आली आहे.
फक्त 50 रुपये तुम्हाला खर्च करायचे आहेत आणि 50 रुपयात तुम्हाला 70,000ची इलेक्ट्रिकल स्कूटी मिळू शकते. एकदा प्रयत्न करा, खूप चांगली संधी. आणि जर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटी नाही मिळाली, नशिबात नसेल, तर ते 50 रुपये चांगले कार्यासाठी वापरले जातील, समाजसेवेसाठी वापरले जातील. धन्यवाद. ऋतिक आला, ऋतिक बोंडे आला, शिरवलीचा हा खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही त्याला पाहता. शेवटच्या षटकामध्ये डेटोल स्लोगोरचं हा नामायचं षटक. या षटकामध्ये टार्गेट किती सेट होणार आहे षटक, आणि त्याच्या समोर तुम्ही पाहता फलंदाज समाधान वास्कर. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेचला, स्वागत केलं गोलंदाज ऋतिकचा. समाधान वास्करनं ठोकला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोर बोर्डवरती रनसंख्या 62 रन, 16 बॉल, वैयक्तिक 38 वरती खेळतोय कॅप्टन कूल. अथर्व विलवन घोट वल्लभ टीमचा समाधान वास्कर. याच्या अगोदर मॅच मध्ये सूरज पाटील 18 बॉल 64, भलं मोठं लक्ष पार करायचं. मला कॅप्टन का बनवलंय पनवेल प्रीमियर लीग मध्ये याचं त्यानं उदाहरण देत असताना वैयक्तिक 83 चेस करताना त्यानं 64 बनवल्या, ज्यामध्ये 8 षटकार 2 चौकार पाहिले. फुल टॉस आहे, नो बॉल घोषित केला, जेल तर पकडला, डायरेक्ट हिट, पण हिट मात्र झालत नाहीये. आणि अशा रीतीनं या धावा मिळतील त्या 2+1 हा नो बॉल आहे. हाईट फॅक्टर थोडा कमरेच्या वरती बॉल, लगेचच पंचानं सांगितलं नो बॉल. वेस्टाईज तुम्ही पाहिली आणि या धावा 3 फ्रीट असेल, उघडा डोळे पहानीत. नेक्स्ट बॉल फ्रीट आणि 3 मात्र स्कोर पुढे चाललाय 66 वरती. फ्रीट आता मात्र समाधान खेळण्यासाठी तो देखील सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल ऑलिंपिक कार्पेट बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर तिथे उपस्थित आहेत. या बॉलवरती धाव मिळतीये 1 धावीच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 66 धावा. फ्रीटचा बॉल होता. सध्या तुम्ही पनवेल प्रीमियर लीगचे स्टँड इथे पाहतायत. सन्मान्य माजी सरपंच रामशेठ पाटील तोंडर स्टँड, महेशजी पाटील आणि प्रशांत गांगर्डे स्टँड, स्वर्गीय कुमारी सिद्धी गुरुनाथ ठाकूर स्टँड, राज शरद भोईर टेंबोडे स्टँड, 100 किंगमेकर सर्कल स्टँड आणि साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड स्टँड. बादशाहतला कडा विकेट कीपर त्याचं काम पूर्ण केलंय. विकेट मिळते ऋतिक बोंडेला आणि लागणारा मैदानावरती अथर्व 11 घोट वल्लभ टीमला. 66 वरती दुसरा धक्का. सिद्धेश बाद झाला. 2 बॉल फेस करत असताना 1 धाव तुम्ही त्याच्या बॅटमधनं पाहिली आणि त्याची विकेट ऋतिकला मिळाली. विकेट कीपरच्या माध्यमातून पकडला कॅच. आकाश पवारनं झेल पकडला, ज्याला विकेट कीपरच्या भूमिकेत तुम्ही त्याला पाहता. सौरभ, तुम्ही जर बॉलिंग टीमला पाहिलं तर या टीमचे टी शर्ट पॅकर आहेत श्रीनाथ एकनाथ शेठ भोपी सुकापूरचे आणि आकाश पाटील विचुंबे, ज्याने IIC पनवेल टीमला टी शर्ट पॅकर केलेत. आणि अथर्व 11 घोट वल्लभचे टी शर्ट पॅकर आहेत श्री बालोजी भोईर सल्लागार पनवेल समालोचक असोसिएशन नितलस आणि श्री गणेश इन्शुरन्स कन्सल्टंटचे ते MD देखील आहेत. मी दोन्ही टी शर्ट स्पॉन्सरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सुमित पाटील आलाय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. वेगानं ठेवण्यात आला बॉल, पुढ्यात ठेवला होता, पडला, नंतर बॉल डीप खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये
हा डॉट बॉल. धावा धावपलकावरती 66 वरती स्कोर थांबला. षटकातील पुढचा बॉल खेचला आडव्या बॅटनं उंच तर गेला, पण इथे मात्र बेस्ता बँक तिथं फिल्डर उपस्थित आहेत. टिपलाय जेल विकेटचं पतन. फलंदाज बाद. सुमित पाटील ची विकेट तुम्ही पाहिली. 66 वरती तिसरा धक्का लागला. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर कमबॅक काय असतं हे करून दाखवलंय आतापर्यंत या ओव्हरमध्ये. ऋतिकला तुम्ही पाहता त्यानं 9 धावा खर्च केल्यात. 5 बॉलमध्ये 2 विकेट. त्याच्या नावावरती ऋतिक बोंडे शिरवलीचा तुम्ही खेळाडू पाहता. या षटकातील शेवटचा बॉल. या बॉलवरती किती धावा येतील? टार्गेट सेट होणारा बॉल. प्रसाद पाटील गोडगावचा खेळाडू मैदानामध्ये आला. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडा लांब होता, पण विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. आणि अशा रीतीनं षटक संपलं 5वं. आणि या षटकामध्ये अवघ्या 9 धावेचं षटक, ज्यामध्ये तुम्ही 2 विकेट, 10 धावेचं षटक, ज्यामध्ये तुम्ही विकेट 2 पाहिल्या. आणि पहिल्या सत्राचा इथे मात्र खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता अथर्व 11 घोट वल्लभ टीम 66 वरती पोहोचली आहे आणि 67 धावेचा आता पल्ला पार करायचा. तो मात्र तुम्ही पाहता उत्तरार्धामध्ये IIC पनवेल टीमला या धावा चेस केल्या जातील का? चला फ्लॅशलाईट आता लगेचच प्लीज आमचे लगेचच लाईट लावून घ्या, लक्षात असू द्या. फ्लॅशलाईट आता चालू करायच्यात. धावा धावपलकावरती 66 बनल्या 67 धावा चेस करायच्यात. उत्तरार्धामध्ये ICC पनवेल या टीमला या धावा चेस होतील का ICC पनवेल टीमच्या बाजूनं, की या धावा डिफेंड केल्या जातील अथर्व 11 घोट वल्लभ टीमच्या बाजूनं? येणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उत्तरार्धामध्ये भेटतील, जिथे पहिल्या मॅचमध्ये 83 चेस झाल्या, पण आता मात्र या धावा चेस होतील का? ऐकवा खेळाच्या उत्तरार्धामध्ये. आपण प्रवीणजी टेंबे सरांना मायक्रोफोनवरती. बॉबी कोहली जर कुठे असतील तर आमच्या स्टेजशी तुम्ही संपर्क साधा. बॉबी कोहली.
पनवेल प्रीमियर लीगमध्ये सकाळी आज आपण पाहिलं पेठ खारघरमधील ज्या शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थी सकाळी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी इथे करत होते, त्यांच्यासाठी देखील आम्ही व्यवस्था केली आहे. टी व्ही स्क्रीनवर तुम्ही सध्या लाईनअप पाहताय प्रेक्षकांच्या अगदी समोर. या लाईनअपमध्ये लहान मुलं सकाळी इथे चांगला खेळ करत होते, त्यांनाही आम्ही स्पर्धा ठेवल्या होत्या. पनवेल प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून छोट्या मुलांसाठी इथे स्पर्धा होत्या, ज्या तुम्ही स्क्रीनवरती लाईनअप पाहताय. त्यांनी देखील भरपूर एन्जॉय केला पनवेल प्रीमियर लीगला. आणि हे पनवेल प्रीमियर लीगचं कार्य आहे की लहान मुलांपासून समाजसेवा असेल सातत्याने चर्चेमध्ये असते. पनवेल समालोचक असोसिएशन कोणी विचारही केला नव्हता की समालोचक एक असा परिवार जी एवढी मोठी टुर्नामेंट ठेवू शकतात. आणि पॉसिबल का झालं याचं कारण आहे आमच्या आधारस्तंभ संदीपजी वास्कर आणि सचिनजी वास्कर, प्रवीणदादा पाटील खारघर. या आधारस्तंभामुळेच पनवेल प्रीमियर लीग आता इथे सक्सेसफुल होत राहिली आहे. सातत्याने चर्चेमध्ये राहते ही स्पर्धा. सौरभ पाटील आज समालोचक जॉईन झाले, त्यांनाही माहिती आहे की एका समालोचकांना एवढी मोठी स्पर्धा ठेवणं एवढं सोपं नाही आहे, परंतु या स्पर्धेमध्ये ते शक्य झालं. पनवेल प्रीमियर लीगमध्ये काही स्टँड देखील तुम्ही पाहताय, त्या स्टँडचा देखील मी उल्लेख करेल. जे दानशूर दात्यांनी आम्हाला चांगलं योगदान दिलं त्यांचाही मी उल्लेख करेल. पनवेल प्रीमियर लीगमध्ये काही महत्त्वाचे पाहुण्यांचे आपण स्टँड सध्या पाहतोय, त्यांचा आपण उल्लेख करूया. 6 स्टँड आहेत आणि कॅमेरामॅन तुम्ही स्लो ते टेलिकास्ट करायचे. पहिलं स्टँड तुम्ही पाहतोय साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड स्टँड. पुरस्कर्ते आहेत श्री संजय शेठ म्हात्रे आणि श्री सचिन शेठ म्हात्रे यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट स्टँड पुन्हा एकदा पाहताय साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड स्टँड, श्री संजय शेठ म्हात्रे आणि श्री सतीश शेठ म्हात्रे. हा स्टँड तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतो. एक विशेष योगदान या पाहुण्यांचं, त्यांचं मनपूर्वक आभार. सेकंड स्टँड तुम्ही पाहताय राज शरद भोईर टेंबोडे स्टँड, कुमार राज भोईर, त्यांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थर्ड स्टँड स्वर्गीय कुमारी सिद्धी गुरुनाथ ठाकूर स्टँड. पुरस्कर्ते आहेत श्री पुलाजी शेठ ठाकूर, श्री गुरुनाथ शेठ ठाकूर हे पुरस्कर्ते आहेत तिसऱ्या स्टँडचे. फोर्थ स्टँड 100 किंग मेकर्स सरकार स्टँड. पुरस्कर्ते आहेत श्री संतोष शेठ म्हात्रे आणि श्री अजय पवार. पवार की पॉवर तुम्ही फोर्थ स्टँडमध्ये सध्या पाहताय. फिफ्थ स्टँड तुम्हाला आता सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. महेश पाटील आणि प्रशांत गांगाडे स्टँड फ्रॉम सुकापूर. हा स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पनवेल प्रीमियर लीगचे हा आधारस्तंभ तुम्हाला पाहायला मिळतात. प्रवीणजी पाटील, सचिनजी वास्कर. सिक्स स्टँड मान्य श्री रामशेठ पाटील माजी सरपंच तोंडरे स्टँड. पुरस्कर्ते श्री रामशेठ पाटील साहेब तोंडरे, यांचं देखील मोठं योगदान आहे या स्पर्धेला. त्यानंतर तुम्ही अजून एक स्टँड पाहताय श्री महेश शेठ पाटील आणि श्री प्रशांत गांगाडे स्टँड. पुरस्कर्ते आहेत महेशदादा पाटील सुकापूर, श्री प्रशांतदादा गांगाडे, त्यांचे मनपूर्वक आभार. एक खूप चांगले योगदान सध्या त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आतापर्यंत मिळालेत. यस, थैंक यू सो मच. तो आइए चलते मैदान की तरफ. इम्पैक्ट प्लेयर मैच ऑन. जीत के लिए आवश्यकता है 67 रनों की. रिक्वायर्ड रन रेट 13.40. आईआईसी पनवेल बल्लेबाजी कर रहे टीम के टीम मालक टीम ओनर संजीव जी सजवान इस मंच पर मैच का आनंद ले रहे, उन सभी का स्वागत है. और दूसरी तरफ टीम मालिक जिनका आकाश पवार है, मैन फ्रॉम बेलवली के बल्लेबाज है. काफ़ी अच्छा फुल टॉस मिला उनको, जूसी फुल टॉस. शुरुआत उनकी अच्छी हुई है. डिसीजन पेंडिंग के DRS लिया यहाँ पर, चेक कर रहे हैं. इस वेरी इंपॉर्टेंट डिसीजन एक ओवर में 14 चेस करने के लिए. ये बॉल इंपॉर्टेंट है आईआईसी पनवेल के लिए. थर्ड अंपायर, 3 अंपायर है इस टूर्नामेंट के लिए प्रोफेशनल. चेक करें थर्ड अंपायर टीवी कंट्रोल रूम में. आईआईसी पनवेल के लिए फिलहाल ये निर्णय बचा है. मनीष कुटले के साथ है आकाश. सलामी जोड़ी
पावर प्ले की ओवर यहाँ पे शुरू है। फिलहाल टीवी कंट्रोल रूम के पास ये निर्णय सौंपा है। अरे पनवेल प्रीमियर लीग आप काफ़ी बड़ी बनती जा रही है। संदीप वास्कर का जो सपना था कि हमारे खिलाड़ी ISPL जैसे बड़े बड़े टूर्नामेंट में खेले, वो सपना अब पूरा होता जा रहा है, क्योंकि यहाँ से ये खिलाड़ी बनेंगे, इनके सपने पूरे होंगे। और इसलिए आप सामने जो फैजल रुपी का बैनर देख रहे हैं, उसका स्लोगन काफ़ी अच्छा है, आप सोचिए हम बढ़ाएंगे। यानी ये जो खिलाड़ी आपको सोचना है, हम आपको बनाएंगे, हम आपको प्लेटफॉर्म देंगे, हम आपको प्लेसमेंट देंगे और आपको बड़ा खिलाड़ी बनाएंगे। काफ़ी क्रुशियल मोमेंट होता है अंपायर के लिए भी, कोई निर्णय देना 50-50 क्लोज निर्णय काफ़ी ज़्यादा होते हैं टेनिस बॉल में। लेकिन हमने स्टैंड की चर्चा की थी, 6 स्टैंड है पनवेल प्रीमियर लीग के लिए, 6 पुरस्कार थे, उन सभी का अभिवादन करेंगे जिन्होंने यहाँ पर 6 स्टैंड पुरस्कृत किए। फेयर डिलीवरी 4 रन्स 4 के साथ टीम का टोटल बनता हुआ 7-0 विकेट, 2 गेंद मात्र बची है। प्रथम गरत का बढ़िया कमबैक। इस बीच हमारे पनवेल समालोचक एसोसिएशन के गट प्रमुख नेरे दुंदरे की बड़ी पहचान वैभव बोपी सर का आगमन होता हुआ स्वागत है। एनडी विभाग के सबसे दमदार कमेंटेटर जो हमारे एसोसिएशन में है वो है वैभव बोपी सर, वेलकम। 2 गेंद बची है। ओ ये देखिए कटर बॉल, क्या कमाल की गेंदबाजी है। लेग कटर बॉल डालना इनको आता है, ऑफ कटर डालना आता है। प्रथम घरत का जैसा नाम है वैसा काम है। कहते नाम ऐसा बनाओ कि काम हो जाए, और नाम ऐसा करो कि नाम सुनते काम हो जाए। आखिरी गेंद बची है 7 पे 0। कमाल की गेंदबाजी, कोई बड़ा स्ट्रोक अभी तक नहीं लगा, आकाश को शांत किया। ओ लाजवाब गेंदबाजी, एक और डॉट गेंद, लगातार 2 डॉट, 2 पलटवार, 2-0 लगातार आए। 7 पे 0, एक ओवर का खेल समाप्त है। जीत के लिए अब चाहिए 50, आने वाली 60 चाहिए आने वाली 24 गेंदों में। पनवेल प्रीमियर लीग, 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 पनवेल, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल। थैंक यू। तो 2 बड़ा टीमों के बीच में मुकाबला, अथर्व एलियन गोट वल्लभ के पुरस्कार थे। बोलना शेठ पाटिल, नितेश शेठ पाटिल आए होंगे तो मंच पर आइए, जिनकी ओर से मालिका वीर की बाइक हमें पुरस्कृत की है पनवेल प्रीमियर लीग में। आपका तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। और दूसरे मेहमान टीम मालिक के IIC पनवेल के संजीव सजवान, उनका भी हार्दिक स्वागत करेंगे। दोनों टीम के टीम मैनेजर का जिक्र करेंगे, एक है किशोर पाटिल, आदित्य पाटिल, और IIC के जो टीम मैनेजर है वो यहाँ पर सचिन ठाकुर, मयूर फड़के, ललित मेहता, प्रेम पाटिल, आपका भी हार्दिक स्वागत करेंगे। 4 ओवर जीत के लिए 60 की आवश्यकता। गेंदबाजी में तब्दीली, योगेश पाटिल गेंदबाजी करेंगे। मुन्ना, जिनका शॉर्ट फॉर्म है और घोट गांव से बिलोंग करते हैं, MIDC एक्सप्रेस योगेश पाटिल मुन्ना। और देखिए इस बार दिशा खराब थी, दिशा इन वाइट बॉल। योगेश पाटिल मुन्ना काफ़ी मरतबा मैडन ओवर का किताब उनके नाम पर होता है, यॉर्कर के लिए बहुत मशहूर है, तेज गेंदबाजी करते हैं, मीडियम पेसर गेंदबाज। सामने है नांदगांव के बल्लेबाज मनीष खुटले, एक बड़ा नाम है मनीष का, नांदगांव से बिलोंग करते हैं। फुल टॉस गेंद है, लेकिन मनीष खुटले ने बहुत निराश किया, क्योंकि ऐसी गेंदें आपको बार बार नहीं आएगी। आकाश को भी एक फुल टॉस मिली थी, उस पर चौका लगा, और इस फुल टॉस पे सिंगल। लॉलीपॉप गेंदे से कहते हैं, जूसी फुल टॉस। और टीम के ओपनर है, अगर ये फुल टॉस को बाहर नहीं करेंगे तो कौन करेगा। IIC पनवेल, बड़ा लक्ष्य आपको चेस करना है, ऐसी गेंदें आपको बार बार नहीं मिलेगी। 9 पे 0, योगेश पाटिल की दूसरी ओवर चल रही है, पावर प्ले 2। आकाश तैयार है, ओ तेज गेंदबाजी। यही तो मुन्ना की खासियत है कि अगर आप बैकफुट पे गए तो भाई ये डॉट गेंदे करेंगे। ये मौके में रहते हैं मुन्ना कि अगर बल्लेबाज डांसिंग डाउन ऑफ द विकेट खेलेंगे तो वो डॉट कर सकते हैं, मुन्ना की खासियत। शांत क्रिकेट है फिलहाल। 9 पे 0, बाहर की दिशा में नहीं है, अंदर से गई है, एक और डॉट गेंद।
डॉट गेंदे जितने आ रहे हैं उतना आईआईसी पनवेल पे प्रेशर बढ़ता जाएगा। कमाल की गेंदबाजी मुंडा ने अभी तक देखा जाए तो 3 गेंदे की है, मात्र 2 डॉट, 1 वाइड बॉल, 1 सिंगल, 2 रन दिए, 9 पे 0। 9 का आंकड़ा उसी जगह पे रुका है स्कोर बोर्ड पे, हिलने का नाम नहीं ले रहा। अभी हवा में है लेकिन शायद सेफ लैंडिंग होगी, कोई फील्डर नहीं, बैकवर्ड स्क्वायर लेग पे 1 मक्कम बाद 2 के लिए पलटे हैं, खराब थ्रो था, 2 मक्कम। 1 के 2 के साथ टीम का टोटल 1 और 1 11। मनीष 4 पे खेल रहे और आकाश फिलहाल 6 पे खेल रहे। बढ़िया गेंदबाजी, कोई बड़ा स्ट्रोक नहीं, अंदाजे के साथ मुन्ना गेंदबाजी कर रहे। और मुन्ना की ओवर की बात करें तो ये हमेशा 3 या 4 मिनट में 6 गेंदें कर देते हैं। इनकी ओवर बहुत ही कम टाइम में समाप्त होती है। काफ़ी मरतबा हमने देखा है, ज़्यादा भागते नहीं, दिमाग से गेंदबाजी करते हैं। 2 गेंद मात्र बचे, 11 पे 0। आकाश लॉफ्ट किया है बल्ले के स्लॉट में, लॉन्ग ऑन नजदीक है, जजमेंट परफेक्ट, मिल गई कैच सिद्धेश वास्कर पर बंगारपाड़ा के हाथों पे और पहला विकेट गिरता हुआ आईआईसी पनवेल का 11 पे 1। पांच गेंदों पे 6 बनाकर आकाश पवार मैदान से बाहर चले गए। सिद्धेश वास्कर ने लाजवाब कैच लपका। 11 पे 1 आईआईसी पनवेल। जीत का गुरु मंत्र कौन बनाएगा इस मुकाबले में, जीत का परचम कौन लहराएगा? लहरा दो, फतेह शिकस्त लहरा दो। और ये जीत का परचम लहराने के लिए नयन भगत मैदान के अंदर, वाजेपुर के खिलाड़ी है, 1 डाउन पे नयन भगत को चुना है। संजीव सजवान इस टीम के टीम ओनर है, मंच पर मैच का आनंद लेते हुए। एक और टीम ओनर अथर्व आदित्य, वो भी यहाँ पर आ चुके हैं, बोलना शेठ पाटिल, नितेश दादा पाटिल। अथर्व नाम उनके लिए बहुत लकी साबित हुआ है, नितेश दादा पाटिल और बोलना शेठ पाटिल के लिए, इसलिए दोनों ने भी अथर्व नाम हमेशा चुना है टेनिस क्रिकेट में, चाहे वो ग्रामीण हो या लीग स्टेज पर। अथर्व नाम से उनकी टीमें खेलती है। और बोलना शेठ पाटिल, नितेश शेठ पाटिल की ओर से मालिका वीर की बाइक हमें दी गई है, दिल से हम उनका शुक्रिया अदा करते हैं। आखिरी गेंद मात्र बची है, बॉलिंग ट्रैक पर है योगेश। 4 रन 1 विकेट, कंजूस गेंदबाजी, इकोनॉमिकल स्पेल, कोई बड़ा स्ट्रोक नहीं है, बांध के रखा है बल्लेबाजों को, जकड़ के रखा है। और ये जो साजिश है मुन्ना की, उसमें उसे कामयाबी मिली है। कहते कामयाबी के लकीरों पे होती है नसीब। आखिरी गेंद, आखिरी गेंद को ड्राइव किया है यहाँ पर लॉन्ग ऑन पे और कवर ड्राइव, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। गेंद सीमा पर 4 रन, 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। टीम का टोटल है स्कोर बोर्ड पे 15, 1 विकेटों के नुकसान पर। एक्शन रिप्ले देखिए, 3 ओवर में 52 चाहिए। ड्राइव इस गेंद को किया, लॉफ्टेड ऑन ड्राइव, 4 मुकम्मल होते हुए नयन भगत के बल्ले से। 18 गेंदे 52 की आवश्यकता। एक 3 ओवर का खेल मात्र बचा है। अभी नहीं तो कभी नहीं, आईआईसी पनवेल को जी जान लगाना होगा, बेफिक्र बेरहम बेखौफ बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि अब बेखौफ बल्लेबाजी होगी तो मुकाबले में आईआईसी पनवेल जीत का परचम लहरा सकती है। सिद्धेश वास्कर गेंदबाजी के लिए आएंगे, जिन्होंने आकाश का कैच लपका था लॉन्ग ऑन पर, मैन फ्रॉम बंगारपाड़ा, उनके हाथों में गेंद। ओवर नंबर 3 और मनीष खुटले जो पहले नंबर पे उतरे थे, 4 गेंदों पे मैच 4 बने उनके बल्ले से। मनीष खुटले से ज़्यादा अपेक्षा होगी टीम के कप्तान को, टीम ओनर को, कि वो तगड़ी बल्लेबाजी करे। 3 ओवर 52 रन की आवश्यकता। क्या मुकाबले में क्लाइमेक्स आपको देखने मिलेगा? क्या वो टर्निंग पॉइंट जिसका इंतजार कर रही है आईआईसी पनवेल?
क्या वो टर्निंग पॉइंट आएगा? डॉट गेंद का सिलसिला लगातार जारी है। इससे पहले गेंदबाज योगेश पाटिल मुन्ना ने लगभग 3 गेंदें डॉट फेंकी थी। पहले ओवर में प्रथम घरत ने 3 गेंदें डॉट फेंकी थी, यानी अभी तक 7 गेंदें डॉट निकली है 13 गेंदों में से। 7 डॉट गेंदें, ये आपके लिए थोड़ा खराब हो सकता है मुकाबले में। बल्ले का किनारा लगता हुआ, अब थोड़ा मिस टाइमिंग है, पीछे फील्डर है, शॉर्ट फाइन लेग लॉन्ग लेग पर और गेंद सीमा पार निकलती हुई, मच नीडेड फॉर 4 रन। फाइनली मनीष कुटले अपने असली रूप में आ चुके हैं, उसी अंदाज में आ चुके हैं जो उनके कप्तान देखना चाहते हैं। मच नीडेड फॉर 4 के साथ टीम का टोटल है 19 ऑन बोर्ड्स। अब शायद पिकअप शॉट आ सकते हैं मनीष के बल्ले से। आ चुका है बल्ले के स्लॉट में, इनटू द प्लॉट, कमाल का स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, पीपीएल सिक्सर। गेंद चॉइस करती है, तो ऐसे में अगर एक गेंद गुम हो जाती है या थोड़ा टाइम लगता है आने में, तो आप दूसरी गेंद इस्तेमाल कर सकते जी। एक और हवा में है, लंबाई छोटी है, ऊंचाई ज्यादा, पीछे फील्डर, मिल गया विकेट, दूसरा। मनीष कुटले जाएंगे बाहर, 25 पे 2। थैंक यू डीजे। मनीष का प्रदर्शन इतना अच्छा नहीं रहा, निश्चित तौर पर जो अपेक्षा थी उस पर खरे नहीं उतरे मनीष। 8 गेंद पे 14 बनाकर मनीष कटले आउट हुए। अब मैदान में केतन कडू आएंगे फ्रॉम चिंद्रन, एमआईडीसी के बल्लेबाज है, 25 पे 2। सिद्धेश ने 10 रन दिए 4 गेंदों पर, 1 सफलता मिली उन्हें। काफी अच्छी गेंदबाजी सिद्धेश भी कर रहे हैं यहाँ पर। केतन कडू फ्रॉम चिंद्रन, एमआईडीसी में काफ़ी बढ़िया, काफ़ी अच्छी बल्लेबाज करते हैं केतन कडू। पनवेल प्रीमियर लीग का यही थॉट है कि जितने भी गांव के खिलाड़ी हैं दूर से वो यहाँ पर क्रिकेट खेले। जैसे पिछले मुकाबले में पनवेल की जो बाउंड्री केलव ने, पेन पनवेल की, वहाँ से हरीश को आपने देखा। आपने पोदी के खिलाड़ी यहाँ पर देखे, जो पोदी गांव बहुत कम लोग को पता है, वैभव भोपी, उस गांव के भी खिलाड़ी हीरामन नाइक आपको देखने मिले पोदी गांव के। तो ये पनवेल प्रीमियर लीग है। हम चाहते हैं कि ये छोटे छोटे गांव के खिलाड़ी बहुत बड़े बने, अपना नाम कमाए। और अब टेनिस क्रिकेट आप खेल रहे हो, लेकिन भविष्य में आपको टेप बॉल पे खेलना है शायद, मुझे लग रहा है। टेप बॉल क्रिकेट बहुत ज़रूरी है। खरीदे आप टेप बॉल, सीखिए, प्रैक्टिस करिए, क्या पता ये दिन बदल सकते हैं। अगर आपने खुद को अपडेट नहीं किया, जैसे प्ले स्टोर, एप्पल स्टोर में जाके आप ऐप को अपडेट करते हो, अगर अपडेट नहीं करते तो ओपन नहीं होते, तो वैसे आपको अपडेट होना पड़ेगा इस दुनिया में। अगर आप वही पुराने रहोगे तो आपको कोई नहीं खरीदेगा, ना कोई आपको यूज़ करेगा। तो ये इंपॉर्टेंट चीज़ है कि जब तक खुद को अपडेट नहीं करोगे, अपग्रेड नहीं करोगे, तो आप आगे नहीं बढ़ोगे। तो चलिए मैं चलता हूँ प्रेजेंटेशन बॉक्स में, वहाँ पर जुड़ेंगे हमारे घटक प्रमुख वैभव जी भोपी सर। लेकिन उससे पहले स्कोर है 26 पे 2। समीकरण जरूर बताएंगे। गेंदे बची यहाँ पर मात्र 12 गेंदे बची है, और जीत का जो अंतर यहाँ पर होगा 41 रनों का। इट्स ओवर टू यू वैभव जी भोपी सर, धन्यवाद। थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर। या संघाला आपण मैदानामध्ये पाहतो, त्या संघाचे संघ मालक, टीम ओनर सन्माननीय संजीव सेजवान साहेबांना आम्ही विनंती करू की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं।
सन्माननीय संजयजी सजवान यांना आम्ही आमंत्रित करतो की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि फार महत्वाकांक्षी. पनवेल प्रीमियर लीग मध्ये आज त्यांचा संघ आपण पाहतोय. त्यांचा शुभ सन्मान आपण इथं करतो. मी आमंत्रित करेन आमच्या पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे संस्थापक आणि पनवेल प्रीमियर लीग अध्यक्ष सन्माननीय संदीपदादा वास्कर आणि त्यासोबत आमचे खजिनदार महेंद्र पाटील सरांना आम्ही आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संजीवजी सजवान टीम ओनर सन्मान चिन्ह मायेची उपदारशा प्रेम सौंदर्य यांचं प्रतीक ठरणारं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. त्यासोबत सचिन ठाकूर जे टीमचे मॅनेजर आहेत, मयूर फडके मॅनेजर आहेत, ललित मेहता जे मॅनेजर आहेत, प्रेम पाटील देखील या टीमचे मॅनेजर आहेत, सचिन लहाने जे कर्णधार म्हणून भूमिका निभावत आहेत. आपण आज शुभ सन्मान त्यांचा करतोय. चेंडू हवेत आहे. IISc पनवेल व्यावसायिक क्षेत्रामधील हे एक अग्रगणित नाव आहे संजय सजवान सर आणि त्यांचा हा आदरातिथ्य संपूर्ण टीमचा आम्ही हा शुभ सन्मान करत आहोत. आपलं मनपूर्वक आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही. ओडो कॉम बॉक्स ऐकूया पुन्हा एकदा प्रवीण टेंबे सरांना. तो लगातार दूसरा मुकाबला है जहाँ पे 12 गेंद पे 41 रन चाहिए. पिछले मुकाबले में भी 12 गेंद पे 41 चाहिए थे. बॉस फटर ओले को सूरज पाटिल ने चेस किए थे. अब भी वही चल रहा है. 12 गेंद पे 41 चाहिए. ये रन चाहिए IISc पनवेल को. क्या वापस इतिहास दोहराएंगे या इतिहास यहाँ पे खत्म हो जाएगा? 12 गेंद 41 चेस हुए थे पिछले मुकाबले में. सोनू भगत आएंगे बल्लेबाजी के लिए. वाजे के बल्लेबाज है ये. वाजे टीम से बिलोंग करते हैं. वाजेपुर के कुछ खिलाड़ी चुने यहाँ पर. अलग अलग फील्ड के खिलाड़ी गेंदबाजी कर रहे हैं. मनीष पाटिल जो कुंडेवाल से बिलोंग करते हैं. खुद कप्तान समाधान वास्कर भी कुंडेवाल से बिलोंग करते हैं. और कुंडेवाल समाधान वास्कर के एक भरोसेमंद गेंदबाज मुझे मनीष पाटिल नज़र आ रहे. 11 गेंदे 41 रन चाहिए. सोनू भगत के लिए मौका है कि आपका चेहरा दुनिया के सामने आ सकता है. आज अवसर है, ये चुनौती स्वीकार करें क्योंकि ऐसे मौके बार बार नहीं मिलते. जब जिंदगी देती है मौका तो आप लगा दो चौका छक्का. यही क्रूशल मोमेंट में विराट कोहली जैसा बल्लेबाज स्टार बना. ये क्रूशल मोमेंट में सचिन रमेश तेंदुलकर बने. ये क्रूशल मोमेंट में MS धोनी बने और इसी मोमेंट में रोहित शर्मा बने. इनसाइड आउट. स्ट्रोक अच्छा है. स्टैंड है महेश पाटिल. प्रशांत गांगाडे बीट किया फ्लैक्स पे. 6 रन. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. मुझे वो पारी याद है जब ग्लैन मैक्सवेल ने 201 मारे थे अफगानिस्तान के खिलाफ. बॉबी कोहली मेरे ख्याल से मैक्सवेल गिरे थे ज़मीन पर. उनका पाँव घायल हो चुका था और क्या कमाल की पारी खेले थे. अफगानिस्तान टीम को रुलाया था उन्होंने. वन साइड किंग थे वो, किंग ऑफ रिंग. तो वो पारी अब आपको भी खेलनी है. 9 गेंद बची है, मात्र 35 रनों की आवश्यकता. सोनू के बल्ले से 2 गेंद पे 6, नयन भगत 2 गेंद पे 4, 32 पे 3. अथर्व 11 घोट वल्लभ थोड़ी खुश है. और अथर्व 11 घोट वल्लभ की बात करें तो A1 जोड़ी भोलना शेठ पाटिल, नितेश दादा पाटिल जहाँ पर भी जाते हैं क्रिकेट विश्व में छाप छोड़ते. जिनकी ओर से मालिका वीर के लिए बाइक पनवेल प्रीमियर लीग को दी गई है. फिर से दिल से उनका इस्तकबाल करते. छक्का मिला है और ये तब्दीली हो सकती है सोनू के लिए. कॉन्फिडेंस वाला स्ट्रोक. शॉर्ट बॉल हवा में ताकतवर क्रॉस बैट से फेंक दिया है. सीमा पार. स्वर्गीय कुमारी सिद्धि स्टैंड के ऊपर से 6 रन. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी यह जस्ट लाइक ए एरोप्लेन. यानी जैसे विमान हवा में ऊंचाई पे उड़ता है वैसे ही गेंद उड़ी. 2 छक्के, 12 का कंट्रीब्यूशन सोनू का. और मैंने चर्चा की थी कि ये मोमेंट है सोनू भगत दुनिया के सामने अपना चेहरा ला सकते हैं पनवेल प्रीमियर लीग के द्वारा.
28 गेंद पे 8 गेंद पे 29 चाहिए, 2 गेंद 2 सिक्स, लगातार कमाल की बल्लेबाजी। अब मजा आ रहा है और संजीव सजवान सर थोड़े खुश है, चेहरे पे उनके मुस्कान है, क्योंकि शायद ये मुस्कान जीत में तब्दील हो सकती है। पिछले मुकाबले का इतिहास था, 12 गेंद पे 41 चेस हुए थे, कप्तान सूरज ने चेस किए थे, क्या वापिस चेस होंगे? और अब AK-47 यानी समा को टेंशन आ चुका है, वो गेंदबाज के पास गए कि शायद आपको शॉर्ट गेंद नहीं करनी है, आपको अलग गेंदबाजी करनी पड़ेगी। क्या उनका कान मंत्र काम आएगा? हैट्रिक बॉल हल्के हाथों से सॉफ्ट हैंडेड धकेल दिया है, मिड ऑफ पर 1 रन महज यहाँ से मिलेगा। टीम का टोटल है 39, 7 गेंद जीतने के लिए 28 चाहिए। आखिरी गेंद बहुत ही इंपॉर्टेंट है ये, क्योंकि 7 गेंद पर जब 28 बचते हैं, ऐसे में ये गेंद पर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो आखिरी ओवर में एक अच्छा मौका मिलेगा IIC पनवेल के लिए। नयन भगत बल्लेबाजी कर रहे हैं, वाजेपुर के खिलाड़ी है AK वाजे, फिलहाल वाजेपुर के 2 बैटर यहाँ पर उतरे, कुंडवाल के गेंदबाज है। ये पनवेल प्रीमियर लीग की खासियत है। हमारे सचिव संतोष जी करत, महेंद्र पाटिल खजिनदार, वैभव भोपी, रोशन पाटिल, उसके बाद संदीप जी भास्कर फाउंडर, उनकी ये मेहनत है। इन छोटे खिलाड़ियों को उन्होंने बड़ा बनाया। 7 गेंद 28, आखिरी गेंद मात्र बची है, कितने नंबर मिलेंगे? क्या नयन भगत बड़ा स्ट्रोक मार के 6 गेंदों का अंतर, रनों का अंतर कम करेंगे या नहीं? आइए देखते हैं। आखिरी बॉल, ओहो कमाल की गेंदबाजी। अब थोड़ा प्रेशर है IIC पनवेल पे, क्योंकि 6 गेंद पे आपको 28 बनाए हैं। अगर इस गेंद पे बड़ा स्ट्रोक आता तो 22 रन बचते, शायद आप फाइट कर पाते, लेकिन अब 5 छक्के मारने 6 गेंदों पर। क्या यह मौका बनेगा IIC पनवेल के लिए? क्या सोनू भगत स्ट्राइक पे आने के बाद वो इतिहास रचेंगे? आइए लेते हैं छोटा सा ब्रेक, डीजे को देते हैं मौका और थोड़ी सी गेम प्लानिंग होगी। 6 बॉल 28 की आवश्यकता। तो चलिए भाई, आखिरी ओवर बची है। गेंदबाज है रोहन पाटिल मोरावे, उल्वे नोट का ये गेंदबाज है, मोरावे से बिलोंग करता है रोहन पाटिल इसका नाम। 6 गेंद जीतने के लिए 28 चाहिए, 4 छक्के 1 चौका। इतिहास के पन्नों पे नाम लिखने का मौका, इतिहास के पन्नों पे नाम लिखने के लिए अवसर मिला है सोनू भगत को। इससे पहले 2 छक्के मारे उन्होंने, स्टार्ट टू फिनिश करना पड़ेगा सोनू भगत को। 28 की दूरी, आखिरी ओवर, किनारा लगा, शॉर्ट फाइनल, शॉर्ट थर्ड मैन, 1 रन मिलेगा। 5 छक्के लगातार अब मारने पड़ेंगे नयन भगत को। पिछले मुकाबले में 41 चेस के थे सूरज पाटिल ने, 65 रनों के पारे खेल दी 13 गेंदों पर। 83 रन पिछले मुकाबले में चेस हुए थे वन साइड। इस मुकाबले में 67 चेस करने थे, लेकिन अब थोड़ा मुकाबला बदल चुका है, परिवर्तन हो चुका है। बीच में ऐसा लगा कि जो 2 छक्के मारे सोनू भगत ने और उसके बाद मनीष कुटले ने, पिकअप मिला था थोड़ा सा, लेकिन वापस बैकफुट पे गए। डॉट गेंदें ज़्यादा थी, डॉट परसेंटेज पहले ओवर में 3 थे, दूसरे ओवर में 3 थे, तीसरे ओवर में भी 3 गेंदें डॉट आई, चौथे ओवर में भी 3 गेंदें डॉट, यानी 12 गेंदें डॉट अभी तक खेली है IIC पनवेल ने। क्रिकेट है दोस्तों, हार जीत होती रहेगी, सीखना आपको पड़ेगा आपकी गलतियों से। 5-27 की दूरी, सामने की दिशा में बैक टू द बॉलर ड्राइव, पीछे फील्डर है वहां पर, 1 ही रन यहाँ से मिलेगा। अब मुकाबले में 4 छक्के भी लगते हैं लगातार तो ये मैच IIC पनवेल नहीं जीत पाएगी। 26 चाहिए 4 गेंदों पर, लेकिन बैटिंग समरी पे ध्यान दे तो वो कमाल की रही हो। समाधान वास्कर, AK-47 जैसे बंदूक से गोली निकलती है वैसे उनके रन निकले। 18 गेंदे 41, 5 छक्के 1 चौका, 1 मैन शो था भाई। वे सुदर्शन गायकर आजीवली के, उन्होंने 21 मारे 8 गेंदों पे, उनके बल्ले से भी 2 छक्के 1 चौका, 7 छक्के लगे पहले 17 में।
दूसरे सत्र में 3 लगे अभी तक, टोटल 10 छक्के लगे इस इनिंग्स में। आगे बढ़े, पीछे फील्डर है, मौका बनेगा। चलिए भाई, गेंद सीमा पार, 4 रनों के लिए। वीआईपी स्टेज पर गेंद आई और सबसे बड़ा वीआईपी स्टेज बना है इस साल पनवेल प्रीमियर लीग का। काफ़ी बड़ा स्टेज है। संदीप जी वास्कर इस बार कमाल कर दिया भाई, इतिहास बना रहे आप, रिकॉर्ड पर रिकॉर्ड बन रहे हैं। क्योंकि पनवेल प्रीमियर लीग में इस साल 30 कमेंटेटर आपको सुनने मिलेंगे। 30 कमेंटेटर कुणाल दाते सर ने शुरुआत की थी। कल्याण डोंबिवली यानी ठाणे, रायगढ़, भिवंडी, बदलापुर, उरण, पेन, पनवेल, बहुत सारे कमेंटेटर आएंगे। रिकॉर्ड बना और भारत की पहली टूर्नामेंट बनेगी जिसमें 30 कमेंटेटर आपको सुनने मिलेंगे। गोरख दादा वास्कर आइए। चलिए भाई, घुटना टेक, छक्का देख, सोनू भगत ऑन फायर, 6 रनों के लिए। रायगड ठाण्याची जंग स्टेज पर भरत जोशी इनका आगमन होता हुआ, जिनकी ओर से 2023 में वॉच घड़ी दी थी पनवेल प्रीमियर लीग के लिए। इस साल भी योगदान देंगे वो, नो डाउट, भरत जोशी। चलिए, नो बॉल। सोचिए अगर नो बॉल पे छक्का लगता तो क्या होता, मैच का तख्ता पलट हो जाता। सोनू भगत ओवर स्टेपिंग का नो बॉल है ये। एक गेंद पे 11 रन चाहिए थे, नो बॉल आ चुका था, नसीब ने साथ नहीं दिया। शायद नसीब ने साथ दिया, सोनू भगत को छक्का लगाना था। जी बिल्कुल, समाधान वास्कर थोड़े से डरे हुए थे अभी कि अगर इस पे बड़ा स्ट्रोक लगता तो भाई मुकाबला हाथों से निकल जाता पूरा। नसीब अच्छा है आईआईसी पनवेल का, शायद आपको मेहनत करनी थी। आखिरी गेंद बची मात्र, ओवर स्टेपिंग का नो बॉल, फ्रीड बॉल। इसके बाद होगा विनर विनर का मुकाबला। तो आइए, बॉस फाइटर ओवले के कप्तान सूरज पाटिल टॉस के लिए। 1 टू गो। बल्ले का सिरा, डॉट गेंद और मुकाबला जीता है अथर्व 11 घोट वल्लभ टीम ने। इस मैच के होंगे मैन ऑफ द मैच कप्तान AK47। 18 गेंदों पे 41 रन, 5 छक्के 1 चौका, 1 मैन शॉट, नॉट आउट बल्लेबाजी। समाधान वास्कर मैन ऑफ द मैच। तो चलते टॉस बॉक्स में वहां पर विनर विनर का टॉस होगा। अथर्व 11 घोट वल्लभ विपक्ष टीम बॉस फाइटर ओवले के बीच में, और मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा कप्तान समाधान वास्कर को। और वही 2 कप्तान जिन्होंने मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता लगातार, वो थे समाधान वास्कर और सूरज पाटिल। एक दूसरे के खिलाफ मैदान में उतरेंगे, मजा आएगा, कई मजा है दोस्तों। देखते रहिए पनवेल टेनिस क्रिकेट.in पर पनवेल प्रीमियर लीग 2025। मैं आपको ले चलता हूँ टॉस बॉक्स में। जुड़े हमारे नेरे दुंदरे के मजबूत कमेंटेटर और हमारी पहचान बोपी सर। धन्यवाद। समाधान वास्कर मॅन ऑफ द मॅच, दमदार प्रदर्शन फलंदाजीतून मिस्टर AK47 आणि